श्री स्वामी समर्थ गाईस सगळ्यांना. कसे आहेत सगळे? आय होप चांगले असाल सगळे तुम्ही. आपण बेबी मराठीबद्दल बोलणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की संडेचा एपिसोडमध्ये काही नसतं, फक्त लास्टचा जेवढा टास्क होता 1-2 मिनटाचा, तोच की फ्लॉप आणि हिटमधला, ज्याच्यामध्ये रेवा फ्लॉप ठरली आहे आणि दोघंजणं संस्कृती आणि संदीप हिट, त्याच्यामुळे त्यांना कॅप्टन्सी भेटली आहे आणि ती नॉमिनेट झाली आहे. सो ठीक आहे, मंडेच्या एपिसोडपासून बोलूया आता. मंडेच्या एपिसोडमध्ये खूप काही होतं बोलायसारखं, त्यामुळे आपण या गोष्टी मंडेपासून स्टार्ट करतो आहे. स्टार्टिंगपासून आपल्याला बोलायची गोष्ट बोललं तर आज आपल्याला टास्क दिसलेत. नॉमिनेशन टास्क जो अजून अर्धाच आहे, पूर्ण झालेला नाही आहे, पण खूप इक्वेशन थोडे चेंज झालेले. जसं का तन्वी बोलली आहे की संदीपशी भांडण करू नको, किंवा त्याला आपल्या इथे ओढायचं असेल किंवा त्यांची वोट, कारण का आता सगळे कंटेस्टंट जे आहे ते आपल्याकडे लोकांना ओढायला बघतात, कारण का ऑब्व्हियसली खूप सारी लोकं कमी झाली आहेत आता, तर ती गोष्ट होणार आहे. तर विशाल त्याचं डोकं चालवतो आहे, त्यामुळेच त्यांनी त्याला कॅप्टन्सीसाठी म्हणजे संदीपला त्यांनी सपोर्ट केला, जेणेकरून तो त्याच्या साईडला वळला पाहिजे. आणि तसं झालं पण आहे. तुम्ही बघितलं असेल की तो डायरेक्ट त्या ग्रुपमध्ये जॉईन झाला आहे. आणि हे संस्कृती आणि ह्या लोकांचं अजून तळ्यात मळ्यात चाललं आहे. म्हणून मला असं वाटतं ते लोक या तर काटा मे बी काटा करून खेळतील असं वाटतंय. तर खरी आता पुढे बघूया, कारण का ते लोक बोलतात, मी कधी बोलतात मी या ग्रुपमध्ये पण नाही, मी त्या ग्रुपमध्ये पण नाही आहे. आणि जे मॅटर झालं राखीचं, वाव राखीने केस स्ट्रेट केले, त्यामुळे ती खूप छान दिसत होती, अगदी पहिल्यासारखी. पण ते शॉर्ट हेअरमध्ये पण खूप छान दिसत होतं यार. न कापले ते काढले नसतं तरी चाललं असतं, पण ठीक आहे, तिने तिचा लुक चेंज केला आहे. आणि विशालमध्ये तिने जी आग लावली आहे ती आहे दीपाली, कारण का तिचं काम तेच आहे, इथे आग लावा तिथे आग लावा. कॅप्टन म्हणून तिने आग लावली आहे. आणि विशाल आणि तिच्यामध्ये जे झाले, मला कळत नाही की हे लोक, हिला पण माहिती आहे की ती सिरियस नसते, तो सिरियस नसतो. याच्यामध्ये तुम्ही त्या गादीचं नुकसान केलं आहे, जिथे रेवता, काहीच नाव रेवता, सॉरी, रेवती झोपते. नाव पण डिफिकल्ट आहे. रेवती झोपते, तिला खूप जास्त दुःख झालं, त्यामुळे मला तिचं, कारण का ती तिथे झोपते मे बी. तर विशालला सांगितलं तू तिकडे जाऊन झोप, तो बोला मी झोपणार नाही. ऑब्व्हियसली तो कुणाचं ऐकत नाही, पुढे ऐकलं नाही. आणि हां, तनुश्री परत टोळीमध्ये जाऊन जॉईन होणार आहे, कारण का आता टोळी खाली झाली आहे आणि तिला पण एक सपोर्टची गरज आहे, विशालला पण सपोर्टची गरज आहे. आणि प्राजक्ता आणि सागर त्या साईडला जाताना आपल्याला सरळ सरळ दिसतात, कारण का त्यांचा पण हाच प्लॅन चालू होता की त्या लोकांना कसं आपल्याकडे ओढायचं आहे. ठीक आहे, तर तेच पाणी वगैरे झालं ना, तर ओरडी झाली, काही नाही, लोकांनी हक केला, डान्स केला, संपलं सगळी गोष्ट. काही फरक पडत नाही त्या गोष्टीचा. आणि त्यात काहीच एवढं हे नव्हतं, जेवढा प्रोमो कट केला की त्यांच्यात भांडण होते. लोक एक दुसऱ्याला खूप व्यवस्थित ओळखतात बाहेरून. सो काही उपयोग नाही त्याचा. त्याच्यानंतर अनुश्री खूप इमोशनल झाली होती फॅमिलीला घेऊन. तन्वीचं खूप जास्त तुझ्या पण डोक्यामध्ये काय काय शिजत होते. आणि हां, ती बोलत होती काही गोष्ट प्रभूशी पण नाही शेअर करायची. मला कळत नाही, प्रभू तुझ्या एवढा जवळचा आहे, मग त्याच्याशी का नाही शेअर करायचं. राकेशला सांगत होती की आपण जे पण आहे, आणि एवढा बिग बॉस कोकळून वेडे झाले तरीसुद्धा एकदा पण हे लोक ऐकत नाही. खुल्ला नॉमिनेशनची प्लॅनिंग करतात आहे. एकदा थांबवलं, दुसऱ्यांदा थांबवलं ना. बिग बॉसला काही करून टाका की पूर्ण घराला नॉमिनेशन, काय फरक पडतं आहे. एवढी काही गरजच नव्हती. अगर त्यांना तुम्हाला इतकं त्रास होत होता, जर ते ऐकत नव्हते, तर तुम्हाला सगळ्या घराला नॉमिनेशनमध्ये टाकलं पाहिजे होतं, म्हणजे यांना अक्कल तरी आली असती. पण तुम्हाला पण ते करायचं नव्हतं. तुम्ही अजून हुशार.
तर मग तनु तन्वीनी हिला विचारलं, आपलं तनुश्रीला, की तुझं काय नावं ठरलेत का. ती बघत होती ही काय करते. आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे ही किती हुशार आहे. सो ही कधीच आपलं पत्ता खोळत नाही आणि तसंच तिने पण नाव सांगण्यात नकार दिलं आणि तसंच तन्वीला पटकन समजलं. आणि जसं बिग बॉसनी सांगितलं तसं पटकन ही बोलली की मला हिनी नावं विचारली होती. कालपर्यंत तीसुद्धा त्या प्लॅनिंगमध्ये होती, पण जसं नाव विचारायचं हिने लगेच नाव पुढे केले. त्यांचं भांडण झालं. तसं तिच्या टोळीवर गोष्ट गेली आणि तिच्या तोंडातून पटकन ही गोष्ट निघाली की मी टोळी तर सोडलीच नव्हती, हे नाटक होतं आणि टोळी नंतर सोडली आहे. ह्याच्यामध्ये ती पकडली गेली आहे. आता तर पूर्ण घराचा भरोसा तिच्यावरून उठलेला आहे. ऑब्व्हियसली जे ती करत होती, आता तिच्या ना ती हिकडची आहे ना ती तिकडची आहे. ती जे नाटक करत होती ते आता पकडलं गेलं आहे. सो आता तिच्या गेममध्ये तसं पण ती बोलते मी एकटी खेळते. भाऊनी पण सांगितलं मग ठीक आहे, अगर तुला एकटं खेळायचं तर चांगली गोष्ट आहे, तू एकटं खेळू शकते. बट आता तिला सपोर्ट करणारी जी लोकं होती ती पण आता तिने स्वतःहूनच कमी केली आहे. ते झालं. नंतर मग आला आहे पोस्टमॅनचा टास्क, ज्याच्यामध्ये सिरियसली मला पहिल्यांदा सागर पण आणि प्राजक्ता पण गेम खेळताना दिसले आहे. जे बोलतात आपलं बोलतो ना चांगला, आपण किती चांगले आहोत ह्याच्या मागे जे आपल्याला आपण लोकांना दाखवतोय, कुठे ना कुठे ती गोष्ट कॅमेरा कॅचअप करते की दोघांना पण इम्युनिटी पाहिजे होती. ॲक्च्युली पत्राचा काही इश्यूज नव्हता. लास्टला सागरनी सांगितलं तू घे, कारण का त्याला पण चांगलं बनायचं होतं तिच्यासमोर. ती बोलत होती तू घे, तिला पण. जेव्हा लास्टला सागर बोलला की मी घेतो कारण का मी जाऊन परत आलो आहे, तर मग ती अशी बोली ह्याची गोष्ट नाही आहे, पत्राची गोष्ट आहे. मला नॉमिनेशनचं टेन्शन नाही आहे. जेव्हा तू त्याला बोलते तुला जे करायचं तू कर, मग त्यांनी डिसिजन घेतला की ठीक आहे त्याला पत्र घ्यायचं आहे, तर मग नंतर तू बोलतेस त्याला की नाही मला हे करायचं आहे म्हणून. त्याच्यानंतर क्लीन डायरेक्ट मग तिने ठीक आहे मग मी करते. त्याच्यानंतर पण ती इतका स्लो मोशनमध्ये की लोकांना म्हणजे असं दुःख वाटलं पाहिजे. प्राजक्ता सिरियसली खूप ॲक्टिंग वाटत होती तुझी. मी सिरियसली बोलते की फर्स्ट टाईम ती गोष्ट आम्हा लोकांना खूप अशी जवळून, जे तुला बोलतात की तू सुमडीमध्ये कोंबडी आहे किंवा जे पण तुला बोलतात, कारण का आजच राखी बोलत होती की खूप डोकं चालवते, हे करते ते करते. नंतर तू हात ठेवला, सागरला वाटलं तू नाही तू एवढा टाईम का घेते, त्यामुळे सागरनी हात वरती करून वाजवला. त्याच्यामध्ये त्या लोकांचा डिसिजन डायरेक्ट सागरच्या फेवरमध्ये गेला आणि तुझी इतकी चिडचिड झाली. बापरे, तू राकेशवर त्यांनी काहीच केलं नव्हतं. त्यांनी नॉर्मली बोललं होतं की हां बाई ज्यांनी बजर वाजवलं आहे, कारण का तू फक्त हात ठेवून होती, तू बजर दाबला नव्हता. इतका टाईमपास करण्यापेक्षा त्यांनी दाबला बजर. त्यांनी पण मे बी असंच दाबलं असेल की तुझं व्हायला पाहिजे, पण ते झालं नाही. आणि तुझं डिसिजन जे आपण म्हणतो, आपण जेव्हा कपटी वागतो तेव्हा त्याचं असंच होतं. तर ते सागरच्या फेवरमध्ये गेलं आणि तू नॉमिनेशनमध्ये गेली. त्याच्यानंतर जे तू रडली, जे तू चिडचिड केली आहे, ह्यांना कळत नाही, याला हे नाही ते नाही, एकदम क्लिअर दिसत होतं की तू नाटक करतेस आणि आत्ता तू गेम खेळतेस. सगळ्यांना उल्लू बनवून तू गेम खेळली आहेस ऑलरेडी आणि आत्ता तू गेम खेळतेस. मी तुला इतकं सांगते क्लिअर कट. आणि का आय थिंक सोल तिकडच्या लोकांना पण ही गोष्ट दिसली. तन्वीने सगळ्यात पहिला ती तुझ्या मागे हात धुवून पडली होती. तन्वीने खूप पहिला ही गोष्ट तुझ्यासाठी बोलली होती. त्यामुळे मला तरी असं वाटतं की या आता प्राजक्ताने खेळायला सुरू केलं आहे. ठीक आहे, चांगलं आहे, गेम तिची चांगलीच होईल याच्यानी. बट ते किती नाटक रडायचं. सागर तरी रडताना थोडंसं मला जेन्युइन वाटलं, पण ती एकदमच मला काय माहिती का यावेळेस एकदम फेक वाटत होती. आता जेव्हा पुढचे येतील तेव्हा आपल्याला नॉमिनेशन अख्खा माहिती पडेल. आता सध्या तरी आपण बघू शकतो की
ही संस्कृती नाही, रेवा आणि ही तर ऑलरेडी आहे, नॉमिनेशनमध्ये गेलेच आहे प्राजक्ता. आणि प्राजक्ता हवी पण होती नॉमिनेशनमध्ये सगळ्यांना, तर ती गेली आहे. ओके, तर आता पुढचं बघूया काय होतं आहे आजच्या एपिसोडमध्ये. चला, थँक्यू सो मच. रिव्ह्यू कसा वाटला ते मला कळवा. रिव्ह्यू बघा, तुम्ही बघितल्याशिवाय तुम्हाला गोष्टी समजणार नाही. थँक्यू सो मच. आपले काही पॉईंट तुम्हाला वाटत सुटत सुद्धा प्लीज कमेंटमध्ये लिहा. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.